चला तर आज बनवूया पांढऱ्या रव्यापासून मेदू वडे। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, 2 हिरव्या मिरच्या चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकला आहे। हे छान हलवून घेऊन यामध्ये पाणी टाकलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1 वाटी पांढरा रवा घातला आहे। हे घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं, गाठी होऊ द्यायच्या नाहीत। मंद आचेवर हा रवा घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचा। त्यानंतर हा गार होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतला आहे। हा थोडासा गार होऊ द्यायचा। त्यानंतरच हे हाताने छान मिश्रण तयार करून घ्यायचं। हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला हे चिटकत नाही। तेल लावून छान एकत्र गोळा तयार करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे मेदू वडे बनवण्यासाठी सुरुवात करायची। इथे पहा, मी असे छोटे छोटे वडे तयार करून घेतले आहेत। आता सर्वच वडे तयार करून घेतले आहेत आणि गॅसवर कढई ठेवून तेल छान गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे वडे सोडायला सुरुवात करायची आणि हे वडे तळताना मात्र मंद आचेवरच तळायचे। मग हे कुरकुरीत आणि आतूनही बाहेरूनही छान भाजतात। सर्वच वडे मंद आचेवर छान भाजून घेतले आहेत। पहा, बाहेरून किती छान ब्राऊन कलर आला आहे। हे खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत लागतात, लगेच मऊ पडत नाहीत। मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, बस इतकंच लक्षात ठेवायचं। इथे पहा, 1 वाटी रव्यापासून कुरकुरीत नाश्ता तयार झाला आहे। पहा किती कुरकुरीत हा नाश्ता तयार झाला आहे। एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवण्याची वेळ येईल। मुलांना खूप आवडेल असा हा झटपट 1 वाटी रव्यापासून बनणारा नाश्ता आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।